Audio Jungle. बरं, आज अचानक तातडीची पत्रकार परिषद आपण पनवेल महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेते दालनामध्ये आयोजित केली आहे. पहिला तर प्रश्न करून नंतर विचारायचा का, तो विरोधी पक्ष नेतेपद आपण पुन्हा एकदा घेतलेला आहे का? हो, घेतलेला आहे का? पनवेल महानगरपालिकेतर्फे माझी पुन्हा एकदा विरोधी पक्ष नेता म्हणून निवड झालेली आहे. त्याच्यामुळे मी खुर्चीत बसलोय, ना तर अनाधिक मी कधी खुर्चीत बसणार नाही. तर आजची पत्रकार परिषद घेण्यामागचा मूळ हेतू काय? मूळ येतोय असं का, ज्यावेळी मी पहिल्या विरोधी पक्ष नेता म्हणून होतो त्यावेळी पनवेल महानगरपालिकेनं आजच्या दिवशी सुद्धा पाण्याची पूर्णतः पनवेल महानगरपालिकेला टंचाई निर्माण होत आहे. या टंचाई निर्मितीसाठी आम्ही मागच्या वेळी जो उचलला होता का, पाणीसाठी पाईपलाईन मोरबे धरणातली येतो पनवेलमधून, ते आम्ही बंद करण्यासंदर्भात आम्ही त्यावेळी तो मुद्दा घेतलेला होता. परंतु त्यावेळी आम्हाला सन्माननीय वनमंत्री गणेश नाईक साहेबांनी सांगितलं होतं भेटून का, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्र्याजवळ बैठक लावतो, पण मुख्यमंत्र्याजवळ काय बैठक लावलेली नाही. त्याच्यामुळे मी स्वतः मुंबई हायकोर्टात नवी मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि पनवेल महानगरपालिका आणि सिडको यांच्या विरुद्ध केस दाखल शुक्रवारी केलेली आहे. उद्देश एकच आहे का, हा मोरबे धरणातला जरी पाणी असला तरी हा नवी मुंबईला 2012 साली पूर्णतः डॅम दिला. याची हिस्ट्री तुम्हाला सांगतो. ज्यावेळी 1999 साली हा मोरबा डॅम पूर्ण झाला आणि त्याच्यानंतर 2002ला हा नवी मुंबई महानगरपालिकेने हा पाणी आम्हाला मिळावं म्हणून सांगितलं. त्यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये मागता वेळी कांबोटा, खारघर, तलोजा हे सर्व नवी मुंबई या क्षेत्रामध्ये होतोय. 2016ला पनवेल महानगरपालिका झाली, म्हणून पनवेल महानगरपालिका झाली म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेकडे डॅम गेलेला नाही. आणि 2012ला हे लक्षात ठेवा, त्यावेळी 2012ला अधिकृत काढलं तर हे डॅम नवी मुंबई महानगरपालिकेचं याच्यावरती हे राहणार, अधिकार राहणार. परंतु ते नवी मुंबई महानगरपालिकेचा 2012ला जो अधिकार देण्यात आला त्यावेळी ही तिन्ही गाव होती. याच्यामध्ये पूर्ण सिडकोचा लेटर्स आणि याच्यामध्ये आम्ही न्यायालयात दाखवलेलं आहे का, कांबोटा, खारघर आणि तलोजा या विभाग यांचा जो डेव्हलपमेंट चार्ज असतो, हा डेव्हलपमेंट चार्ज सर्व मिळून 108 कोटी रुपये त्यावेळी सिडकोने भरलं होतं. आणि या 108 कोटीच्या पैशावर हा डॅम झालेला आहे. हा नवी मुंबईच्या पैशावर डॅम झालेला नाही. हा खरा डॅम होता एमजेपीचं, आणि या एमजेपीच्या डॅम नंतर सिडकोने घेतलं, सिडकोकडनं नवी मुंबईने घेतलेला आहे डॅम. आणि आज हक्क नवी मुंबई महानगरपालिका सांगतो की 450 MLDचा पाण्याचा हक्क आमचा आहे. अहो तुम्ही मला सांगा, आज नवी मुंबई महानगरपालिका लोकसंख्या किती आहे? 20 लाख लोकसंख्या. आज 20 लाख लोकसंख्या, एका व्यक्तीला 135 लिटर पाणी लागतोय व जवळजवळ 270 MLD पाणी लागतोय टोटल. 270 MLD पाणी असताना 450 MLD तुमच्याकडे आहे आणि तुमचे आयुक्त आणि तुम्ही सर्वे केलेला 100 MLD आमच्याकडे अतिरिक्त पाणी आहे आणि आम्ही हा पाणी आम्हाला 30 MLD एक्स्ट्रा मागतोय. आणि या 30 MLD पाणी न दिल्यामुळे मी स्वतः मुंबई हायकोर्टामध्ये यांच्या विरोधी याचिका दाखल केलेली आहे. कारण गेल्या वेळी अधिवेशनमध्ये, आज हे अधिवेशन चालू होतोय, गेल्या वेळी अधिवेशनमध्ये बजेटमध्ये सन्माननीय राज्य अर्थमंत्री उत्तर दिलं होतं का, मुख्यमंत्र्याबद्दल बैठक लावून पनवेलला जेव्हा नावाशिवा टप्पा 3 चं पाणी मिळत नाही तोपर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेने पाणी द्यावं. मग का भेदभाव होतोय? कोण भेदभाव करतोय? इथे सत्ता पाहिली तर नवी मुंबई महानगरपालिका भारतीय जनता पक्ष, पनवेल महानगरपालिकेला भारतीय जनता पक्ष, नवी मुंबई महानगरपालिकेला आमदार भारतीय जनता पक्ष, पनवेल महानगरपालिका पनवेल तालुक्यातले आमदार भारतीय जनता पक्ष. मग कोणामुळे घोडा अडवले? का पाणी आणू शकत नाही नागरिकांना? आज पाणी नाही म्हणून आज नागरिक आम्हाला कमेंट्स करतात, आमच्या घरी येऊन हंडे घेऊन येतात आमच्या घरी का आम्हाला पाणी द्या, आंघोळ करायला पाणी द्या, टॉयलेटला पाणी द्या, शौचालयाला पाणी द्या, पियाला पाणी द्या. याच्यामुळे मी स्वतः मुंबई हायकोर्टात, मी आमचे मित्र नगरसेवक RSG केनी, तुषार पाटील आणि आमचे गट नेते केतन भगत या चौघाही मिळून आज न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयात जी याचिका आपण दाखल केली आहे त्याच्यामध्ये थेट मागणी काय केली आहे? आम्ही मागणी, आम्हाला 30 MLD पाणी मिळावा हा आणि या डॅमवर अधिकार आमचा सुद्धा आहे. नवी मुंबई महानगरपालिका म्हणून अधिकार सुद्धा आमचा आहे. उद्या नवी मुंबई एअरपोर्ट नाव आलेलं आहे म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेचा एअरपोर्ट आला का तो? हा महसूल खाता कोणाचा आहे?
पनवेल पनवेल तालुक्याचा महसूल खाता एअरपोर्टचं, उद्या सांगते एअरपोर्ट नवी मुंबई महानगरपालिकेचं झालं. हे बोलायला आपण शिकलो पाहिजे. आमचे लोकप्रतिनिधी जिथले आमदार आहेत, इथले खासदार आहेत, याही बोलायला पाहिजे. हा अधिकाराने नवी मुंबई जरी एअरपोर्ट असला तरी हा पनवेलचा एअरपोर्ट आहे हे बोलायची ताकद त्यांच्यामध्ये नाही, म्हणून आम्ही या गोष्टीला न्यायालयात जातो. दुसरीकडे गणेश नाईक म्हणतात की नवी मुंबई पालिकेच्या हक्काचा मोरबे डॅम आहे, आम्ही प्रयत्न केले त्यासाठी. 2012ला त्यांच्याकडे दिलं ना, त्यावेळी खारघर, तलोजा, कांबोटा, कलंबोली हे सिडको मध्ये होतं ना. आज सिडको म्हणून नवी मुंबई दिली, आज सिडको म्हणून नवी मुंबई एअरपोर्ट दाखवतात. नवी मुंबई एअरपोर्ट म्हणून का पनवेलचं असलं म्हणून का नवी मुंबईचं झालं का? ते नाव आहे, ते त्याचा उपयोग घेऊन हे दिशाभूल करतात. हे मला दाखवायचं आहे न्यायालयात. आता तुम्हीच या ठिकाणी सांगितलं की 2016 साली पनवेल महानगरपालिका स्थापन झाली. त्यानंतर मग खऱ्या अर्थाने पनवेल महानगरपालिका प्रशासनाचं देखील कर्तव्य होतं की बाबा तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे की या ठिकाणी खारघर, कामोठे, तळोजा हा भाग या डॅम म्हणजे या डॅम मधून या भागाला देखील पाणी पुरवठा झाला पाहिजे. त्यांनी त्या बाबतीत सातत्याने पाठपुरावा केला का 30 MLD पाणी मागण्यासाठी, आणि काय मिळालं? टोटल 90 MLD पाणी लागतो आपल्याला टोटल. त्याच्यामधून आपल्याला 56 MLD हा सिडकोला नवी मुंबई महानगरपालिका पाणी देतोय. आणि त्या 56 MLD मधून त्याच्यामध्ये जैनपेठेचा टप्पा आला, कारगर आला, कांबोट आला, या पद्धतीने पाणी देत आहे. पण त्यांचा रेशो आज जे 108 कोटी रुपयाचा रेशोच्या हिशोबाने पाहिलं तर त्यांना 90 MLD पाणी आम्हाला देणे भाग आहे. याच्यावर आम्ही लढतोय. पालिका प्रशासनाने कधी त्या बाबतीत पाठपुरावा केला होता का मागे? नक्की पत्रव्यवहार पालिकांना ज्यावेळी आम्ही माहिती मिळाली, आज याच्यामध्ये ज्या केसमध्ये पत्रव्यवहार केले, पनवेल महानगरपालिकेने सिडकोला पत्र केलेले आहेत, तर सिडको मागणी केलेली आहे. सिडकोवर मिटिंगी झाल्या, आमच्या सुद्धा मिटिंग झाल्या सिडकोबद्दल या संदर्भात. परंतु आमचा उद्देश एकच आहे, पाण्यासाठी तुम्ही लोक का कोणी तुम्हाला बोलले? आपला हा मोरब्याचा पाणी ठाणा महानगरपालिकेला दिलं, नवी मुंबई महानगरपालिकेतनं. म्हणजे इथेशी पनवेलला द्यायला पाहिजे पाणी, ठाण्याला अतिरिक्त पाणी देऊन टाकलं. आज कोटा आपला कमी झाला, हे सुद्धा वस्तुस्थिती तुम्हाला समजायला पाहिजे. म्हणून मी याच्यावर लढाई करतो. हेच तर आम्हाला कळत नाही. ते तर सोडा, राज्यात सुद्धा बीजेपीची सरकार, केंद्रात सुद्धा बीजेपी सरकार. आलं लक्षात एवढं अजून आज इथले महापौर सुद्धा बोलत नाही पाण्यावर. पहिल्या मिटिंगला महापौरांनी सांगितलं होतं पाणी परिषद घेतोय, नाही घेऊ शकले. आमदार प्रशांतजी ठाकूर साहेबांनी ज्यावेळी जैनपट्टी टप्पा 3च्या संदर्भात बैठक लावली आमची, मी स्वतः बैठकीला हजर होतो, आय विटनेस आहे मी. दर आठवड्याला दर शनिवारला आपण ऑनलाईन मिटिंग घेऊ, का घेऊ शकले नाही? 2 महिने झाले. तुम्ही या पाण्यासंदर्भात तुमचे प्रतिनिधी बोलणार का ना? सत्ताधारी लोकप्रतिनिधी विरोधी पक्षाचं काम काय, त्यांची चूक कुठेशी आहे किंवा त्यांच्यामध्ये कोणते कमतरता हे दाखवणे काम आहे. हे मी विरोधी पक्ष नेत्याने दाखवतो. मी अरे जी तुम्हाला प्रश्न आहे माझा की तुम्ही तर पूर्वी सत्ताधारी पक्षात होता, त्या काळात तुम्ही हे काय म्हणजे हे प्रयत्न केले असतील, पुन्हा पण सोबत म्हणजे आमदारांना सांगितलं असेल, त्यावेळी काय झालं होतं का? पाण्यासंदर्भात मी सतत आवाज उठवत आहे आणि या संदर्भात सतत आमची मागणी, मग आमदार असो किंवा त्यावेळी सत्ताधारी आमचे महापौर असो किंवा सतत माझी मागणी असायची. मग डॅमच्या बाबतीत असो किंवा आपले जुने स्तोत्र असतील ते जिल्हा परिषद मध्ये विहिरी तलाव याच्या काही ठिकाणी केलं सुद्धा. परंतु हे न झाल्यामुळे मला पक्ष बदलावा लागला. कारण हे अपयश, कारण हे खरोखर अपयश आहे. पाणी महत्वाची, जनतेला आवश्यक असलेली आज पाण्यासाठी काय अवस्था आहे तुम्ही पनवेल तालुक्यात बघताच. आणि अशी परिस्थिती असताना ना इथले आमदार महोदय बोलत नाही, खासदार बोलत, कारण सत्ता तुमची आहे. आणि हे अपयश तुम्हाला पाणी आपल्या शिल्लक मोरबा धरणात आपल्या हक्काचं पाणी आहे, आपण काय त्यांच्याकडून जबरदस्ती मागत नाही. सिडकोनी ज्यावेळी हा MJPनी महाराष्ट्र शासनाने धरण केला, हा सिडको क्षेत्रासाठीच पूर्ण सिडको नोटसाठी केला. त्यावेळी नाईक साहेबांनी नवी मुंबई महापालिकेला घेतला असेल, परंतु त्यात आपला हक्क आहेच ना. आणि तुमच्याकडे शिल्लक पाणी आहे आणि ह्या विषयासंदर्भात ह्या लोकप्रतिनिधींनी भांडायला पाहिजे. त्या पद्धतीने त्यांचा तिथे सरकार दरबारी असो किंवा नाईक साहेबांचे दरबारी असो, तिथे त्यांचा आवाजच दिसत नाही. आज आम्हाला विरोधकाला शेवटी आम्ही आमदार महोदयांकडे जातो, खासदार मंत्री महोदयांकडे जातो, सगळीकडे फेऱ्या मारतो का आम्हाला पाणी द्या पनवेलला. शेवटी नाईलाज तो आम्ही आज हायकोर्टात आमचे कुठेतरी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, आमच्या जनतेला, पनवेलच्या ताणलेल्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे. म्हणून आज आम्ही सर्व 4 नगरसेवक, आमचे विरोधी पक्ष नेता, गटनेता आणि आम्ही सर्वजण आम्ही हायकोर्टात आमची पाण्यासंदर्भात याचिका दाखल केलेली आहे.